पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूस तालुक्यात चिंतेचे सावट। दूषित हिरवे पाणी आमनापूरमध्ये दाखल। कृष्णाकाठच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घालत आता हिरवं पाणी पलूस तालुक्यात दाखल झाले आहे। पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांवर पुन्हा एकदा प्रदूषणाचे मोठे संकट ओढावले आहे। केमिकल सोडल्याने गेल्या काही दिवसापासून नदीपात्रात पाण्याच्या रंगात होणारा बदल आता थेट आमनापूर परिसरात पोहोचला असून कृष्णा नदीचे पाणी हिरवे झाले आहे। नदीपात्रात दाखल झालेल्या या दूषित हिरव्या पाण्यामुळे संपूर्ण आमनापूर आणि आसपासच्या कृष्णाकाठावर दुर्गंधी पसरत असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पाण्याचा रंग बदलल्याने नदीतील मासे आणि इतर जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर जलचर मृत्युमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या गंभीर प्रदूषणाचा थेट फटका आमनापूर आणि पलूस तालुक्यातील इतर गावाच्या पिण्याच्या पाणी योजनांना बसत आहे। येथील बहुतांश पाणी पुरवठा योजना याच कृष्णा नदीवर अवलंबून असल्याने नागरिकांना हेच दूषित पाणी प्यावं लागण्याची भीती निर्माण झाली असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दुसरीकडे हा परिसर शेतीप्रधान असून शेतकरी पिकांसाठी याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। मात्र या रासायनिक हिरव्या पाण्यामुळे पिकांनाही धोका निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात कमालीची चिंता पडली आहे। वरच्या भागातील कारखान्याचे केमिकलयुक्त सांडपाणी किंवा प्रक्रियेविना सोडलेले मैला पाणी यामुळेच कृष्णा नदीची ही दुरावस्था झाली असल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होतोय। प्रशासनाने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन पाणी नेमके कुठून दूषित झाले याचा शोध घ्यावा आणि कारखानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमनापूरमधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे। पलूस तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। गेल्या काही दिवसात सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं हिरवगार पाणी कृष्णा नदीचं झालेलं दिसत होतं केमिकलमुळं, आणि तेच पाणी सध्या पलूस तालुक्यामध्ये दाखल झालेलं आहे। आमनापूरमध्ये पाणवठ्यावर हिरव्या रंगाच्या रेषा उमटताना दिसत आहेत। यातूनच हे पाणी इथपर्यंत पोहोचलंय असं दिसतंय। यामुळे ज्या पद्धतीनं प्रदूषण या नदीचं वाढतंय हे अतिशय चिंताजनक बाब आहे। यामुळं यावर असणाऱ्या ज्या उपसा सिंचन योजना असतील, पाणी योजना असतील, खास करून गावाच्या पाणी पुरवठा योजना असतील, याच्यावर नक्कीच परिणाम होणार आहे। आणि ग्रामस्थांनी, या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा सर्व आमदार खासदार असो, या प्रश्नाकडे यांनी जर गांभीर्यानं नाही पाहिलं तर नदीचं अस्तित्व निश्चितच धोक्यात आलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण आपण वर्षभर बघतोय की सातत्याने या नदीमध्ये काही ना काही मिसळण्याचा प्रयोग होत असतो। प्रत्येक गावाची गटारगंगा तर मिसळते आहेच, त्याचबरोबर आता सातत्यानं विविध कारखान्यांची मळी सोडली जाते। त्याचबरोबर आता हे केमिकल सोडण्याचा जो प्रकार सुरू आहे यामुळं या नदीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। आणि यामध्ये आता जलचर काही शिल्लक राहतात का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पडतो आहे। कारण गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक माशांच्या प्रजाती या नदीमधून आता लुप्त झालेल्या आहेत। आणि असंच जर चालू राहिलं तर नदीत काही जलचर पण राहणार नाहीत आणि हे पाणी पिण्यायोग्य राहणार नाही असंच आपल्याला वाटतंय। तर प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, सर्व मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी या प्रदूषणाकडे, जलप्रदूषणाकडे गंभीरपणे बघावं एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो।